रामकृष्ण हरी। आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्र विशेष श्री शिवलीलामृत कथासार मधील तिसरी कथा बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यास मला प्रेरणा मिळेल। तर मग चला आता आपण सुरुवात करूया। कथा तिसरी। हे शिवा, पार्वती परमेश्वरा, बाललोचना, ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरीशा, निरंजना, तुला नमस्कार असो। आता शौनक व इतर ऋषींना सुताने नैमिष अरण्यात जी कथा सांगितली आहे ती ऐका। इक्ष्वाकू कुळातील मित्रसह नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता। तो वेदशास्त्रात पारंगत होता, तसाच अतिशय शूर सुद्धा होता। त्याच्या पराक्रमामुळे त्याने पृथ्वी जिंकली होती। त्याला शत्रू राहिला नव्हता। एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून लवाजमा घेऊन राजाने अरण्यात प्रवेश केला। हाकाऱ्यांनी हाके घालायला सुरुवात केली। वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणे, माकडे, ससे अशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली। राजाने असंख्य पशूंना यमसदनाला पाठवले, अनेक पाखरांना मारले। राजाने जे हे पशु मारले त्यात एक राक्षस मारला गेला। अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला वर्मी बाण लागला आणि तो मरण पावला। राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्याच्याकडे बघत होता। दुःखाने त्याचे अंतःकरण भरले होते। मी याचा सूड घेईन अशी त्याने मनात प्रतिज्ञा केली। मनाजोगती शिकार करून झाल्यावर राजा मित्रासह आपल्या नगराला परत आला। त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने मानवाचे रूप घेतले आणि आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला। राजाला नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी पाककलेत निष्णात आहे। मला आपण आपल्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा। माझे कौशल्य एकदा पहावे अशी माझी विनंती आहे। राजाने त्याला पाकशाळेत नेमून घेतले। हा आचारी स्वयंपाक चांगलाच करत असे। सर्वजण खुश होते। एकदा काय झाले, वशिष्ठ ऋषी राजाकडे आले। राजाने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला। पितृतिथी पाहून राजाने गुरु वसिष्ठांना भोजनासाठी खास आमंत्रण दिले। आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही संधी चांगली सापडली। त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याचे मांस भाज्यांमध्ये मिसळून उत्तम स्वयंपाक तयार केला आणि वशिष्ठ मुनींना त्या भाज्या वाढल्या। वशिष्ठ मुनी त्रिकालज्ञानी होते। भाज्यांकडे बघताच त्यांच्या लक्षात आले यात नरमांस आहे। त्याबरोबर ते फार संतापले व त्यांनी मित्रसह राजाला शाप दिला। हे राजा, मी राक्षस आहे असे तुला वाटले का? मला आदराने बोलावून नरमांस खायला घालायचा तुला धीर तरी कसा झाला? जा, आता तू राक्षस हो आणि ज्या ठिकाणी काही खायला मिळत नाही अशा ठिकाणी संचार कर। तू नरमांस खा। मित्रसह राजा म्हणाला, गुरु महाराज, मी आपल्याला नरमांस कसे वाढेन? शिपाई, तो नवीन आचारी कुठे आहे? त्याला पकडून माझ्यासमोर आणा। सेवकांनी धावत पाकशाळेत प्रवेश केला, पण तो नवीन आचारी, तो राक्षस पळून गेला होता। या प्रसंगाने राजाही फार संतापला। आचार्याचा दोष व गुरु वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून राजाला गुरुचाही राग आला आणि गुरुला शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले। राजाची पट्ट राणी मदयंती जवळच उभी होती। मदयंती राणी अतिशय सुंदर, पतिव्रता आणि हुशार होती। राजाचा हात धरून राणी म्हणाली, नाथ, शिष्याला गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो। शिष्याने गुरुला शाप देण्याचे पाप केले तर त्याला नरक यातना सोसाव्या लागतात। महाराज, आपण गुरूंना शाप देऊ नका। राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप कमी झाला। तो म्हणाला, तू बोललीस ते खरे आहे, पण आता या पाण्याचे काय करू? हे जर जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे तप्त झालेले हे पाणी पृथ्वी जाळून टाकेल। आणि राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले। पाय काळे झाले। गुरुच्या शापामुळे राजा राक्षस बनला। त्याचे नाव कल्माषपाद असे पडले। आत्तापर्यंत गुरु वसिष्ठांनाही खरा प्रकार कळला होता।
त्यांचाही राग कमी झाला. ते म्हणाले, राजा, माझे शब्द खोटे होणार नाहीत, पण 12 वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील. ऋषी निघून गेले. राजा मित्रसह कल्माशपाद राक्षस बनून रानात निघून गेला. त्याला अतिशय भूक लागली होती. रानातले पशुपक्षी मारून खाण्याचा त्याने सपाटा लावला. राक्षस कल्माशपाद अवाढव्य शरीराचा होता. कपाळावर शेंदूर फासलेला, मोठमोठे पांढरे सुळे तोंडाबाहेर आलेले, अतिशय क्रूर चेहरा असलेला राक्षस मिळेल ते प्राणी तोंडात टाकत चालला होता. जाता जाता त्याला 12-13 वर्षाचा एक कोवळा ब्राह्मण आपल्या 9-10 वर्षाच्या नवपरिणीत पत्नीबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. राक्षसाने झडप घालून त्या ब्राह्मण कुमाराला पकडले. त्याची पतिव्रता पत्नी हात जोडून कल्माशपाद राक्षसाला म्हणाली, अरे, तू पुण्यवान आहेस, गोब्राह्मणांचे पालन करणारा धर्मशील राजा आहेस. माझ्या पतीला मारू नकोस, मी पदर पसरते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक शिरावर घेऊ नकोस. नरकाचे साधन करून ठेवू नकोस. सोड माझ्या पतीला. पण राक्षसाला तिची दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला ठार मारून खाऊन टाकले आणि त्याची हाडे त्या पतिव्रता पत्नीसमोर टाकून दिली. त्या चिमण्या पतिव्रतेने अपार शोक केला. ती संतापून म्हणाली, राजा, तू दुष्ट आहेस. माझे सौभाग्य तू लुटलेस. आता ऐक, तू शापमुक्त होऊन घरी जाशील. तुला सुख लाभणार नाही. तुझ्या पट्टराणीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात दंग होशील. त्याच वेळी तुझा प्राण जाईल. असा शाप देऊन ती ब्राह्मण स्त्री सती गेली. 12 वर्षांनी वसिष्ठ मुनींनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रसह आपल्या नगराला परत गेला. पट्टराणी, मदयंती व इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोऱ्या गेल्या. पण राजा दुःखी दिसत होता. मदयंती राणीने राजाला दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने सारी हकीकत राणीला सांगितली. राणी वशात हाहाकार माजला. आता वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे समोर हजर असताना त्यांचा उपभोग घेता येणार नव्हता. मऊपरांची शय्या आता अग्नीसारखी दाहक बनणार होती. परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, नाथ, ब्रह्मचार्य पाळून आपल्या प्राणांचे रक्षण करा, पण आम्हाला सोडून जाऊ नका. दिवस चालले होते. राजा एखाद्या माशासारखा दिवस रात्र तळमळत होता. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे, दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा व्यसन घातलेल्या अस्वलाप्रमाणे तो दीनदुबळा झाला होता. काय करावे सुचत नव्हते. शेवटी वंश चालवण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्या शास्त्राप्रमाणे गुरु वसिष्ठांपासून राणी दमयंतीला सुंदर पुत्र झाला. वंशक्षय झाला नाही. राजाला आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व भोग त्याने सोडले होते. आपली कर्मगती गहन आहे आणि कर्मफल भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. देवाला तरी दोष देऊन काय उपयोग, असा विचार करत उदासपणे तो रानात हिंडत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच उभे आहे. ते आपला पिच्छा सोडत नाही. आपल्यावर संतापून ते दात ओठ खात असते असे राजाला जाणवत होते. राजाने अनेक व्रते केली, अपार दान केले. एकदा असाच फिरता फिरता राजा मिथुला नगरीजवळ आला. नगरी भोवतालचे रान फारच सुंदर होते. चंपक, जाई, जुई, मालती बहरले होते. सुवास दरवळत होता. वड, पिंपळ, औदुंबर, बकुळी, देवदार यांचे वृक्ष डौलात उभे होते. फळाफुलांनी झाडे वाकली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ रानात थांबला. एखाद्या कंगाल माणसाला धनाचा साठा सापडावा, भुकेलेल्या माणसासमोर खिरीचे भोजन यावे, मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडावे किंवा चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा, त्याप्रमाणे राजाच्या समोर तपस्वी ऋषीश्रेष्ठ गौतम मुनी शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. गौतम ऋषींनी राजाला त्याच्या राज्याचे, प्रजेचे कुशल विचारले. राजा नम्रपणे म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने राज्यात आबादी आबाद आहे. सर्वजण आपापले काम निष्ठेने करत आहेत, पण मी मात्र अभागी आहे. नंतर राजाने आपली सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली. गौतम ऋषी म्हणाले, राजा, मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून आलो आहे.
तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्य करत आहेत. भगवान विष्णू सुद्धा इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहेत. तेथील शोभा वर्णन करायचे सामर्थ्य माझ्याजवळ नाही, पण सर्व देव तेथे राहत आहेत. सर्व ऋषी तेथे तप करत आहेत. नारद तुंबर तेथे शिवलीलांचे गायन करत आहेत. ऋषींचा मंत्रघोष सुरू आहे. अप्सरा नृत्य करत आहेत. इंद्र, सूर्य आणि इतर देवदेवताही दाही दिशांचे रक्षण करण्यासाठी उभे आहेत. अशा रम्य ठिकाणी श्री शंकर भवानी मातेसह तेथे राहत असतात. इतर क्षेत्रात लाख वर्ष तपश्चर्या करून जे पुण्य मिळेल ते पुण्य गोकर्ण क्षेत्रात एक दिवस तप केल्याने मिळते. अमावस्या, संक्रांत, सोमवार किंवा पर्वकाळी तेथे स्नान केल्याचे पुण्य मिळते. रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनीही पूर्वी ते अनुष्ठाने केली होती. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून आणले असून गणपतीने त्यांची स्थापना केलेली आहे. त्याची कथा अशी आहे. रावणाची आई शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणीही घालत नसे. 5 धान्यांचे पीठ करून ती त्याचे शिवलिंग बनवीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना करीत असे. पण एकदा तिने केलेले लिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले. झाले. रावणाच्या आईने अन्नपाणी घ्यायचे बंद केले. त्याबरोबर रावण म्हणाला, आई, तू ह्या साध्या लिंगासाठी उपास कशाला करतेस? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर जातो आणि खरे आत्मलिंग घेऊन येतो. आणि रावणाने तप सुरू केले. शिवलीलांचे गुणवर्णन आपली 10 तोंडे उघडून तो करू लागला. आपले शिर स्वतः तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून रावण निष्ठेने शिवाचे गुणगान करत होता. त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवे ते माग. त्याबरोबर शंकर म्हणाले, देवी पार्वतीसारखी सुंदर स्त्री जगात कुठेही नाही. तिच्यासारखी तीच. तिची प्रतिमा ब्रह्मदेवाला पुन्हा करता येणार नाही. तेव्हा तू अर्पणेलाच घेऊन जा. रावणाने शंकराची आज्ञा प्रमाण मांडली आणि पार्वतीला खांद्यावर घेऊन रावण निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने उजव्या हातात घेतले होतेच. रावण लंकेकडे निघाला आणि कैलासावर गणेश, कार्तिक स्वामी, नंदी सर्वजण शोकसागरात बुडाले. आपल्या पत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळा साम सदाशिवाला काय म्हणावे हेच त्यांना कळत नव्हते. इकडे भवानी विष्णूचे स्मरण करीत होती. हे विष्णू, हे लक्ष्मीपती, आता तूच मला सोडव. भवानीची प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूंचे आसन हलले आणि एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ते रावणासमोर प्रकट झाले. हसत हसत विष्णू रावणाला म्हणाले, हे रावणा, ही असली कुरूप स्त्री तुला कोठे मिळाली आणि तू तिला खांद्यावर बसवून घेऊन कोठे एवढा निघाला आहेस? ही कुरूप स्त्री आहे. अरे, ही खुद भवानी आहे, जगत सुंदरी आहे. भगवान शंकरांनीच ही त्रैलोक्य सुंदरी मला देऊन टाकली आहे. वेडा रे वेडा, जरा त्या स्त्रीला खांद्यावरून खाली ठेव आणि तिच्याकडे बघ आणि मग मला सांग. रावणाने खांद्यावरील अर्पणेला खाली ठेवले. देवीने रूप बदलले होते. अत्यंत कुरूप, भुवयाला आठ्या, वृद्ध, गाल बसलेले, दात नाही अशी ती म्हातारी पाहून रावण चकित झाला. ब्राह्मण खदाखदा हसत होता. त्यामुळे रावणाने त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले आणि तो पुन्हा शंकराकडे गेला. भगवान, तुम्ही मला कुरूप, अमंगळ अशी स्त्री अर्पणा म्हणून दिलीत. शोभेल का तुम्हाला? का मला का फसवलेत? तेव्हा शंकर म्हणाले, मी तुला त्रैलोक्य सुंदरी अर्पणाच दिली होती. अरे वेड्या, ती म्हणजेच माया आहे. तू तिला कधीच सांभाळू शकला नसतास. मायेचा पसारा अनंत ब्रह्मांडावरहूनही मोठा आहे. इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खाली ठेवले होते तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना केली. माता म्हणून तिला वंदन केले. शंकरांनी रावणाची समजूत घातली. नंतर आपल्या अंगाच्या मळीपासून त्यांनी एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले, माझा कृपाप्रसाद असलेली ही सुंदरी मंदोदरी ह्या नावाने मायासुराच्या पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती, सुकुमार, पतिव्रता स्त्री शोधूनही सापडणार नाही. मायासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करेल, विधियुक्त कन्यादान करील आणि एक शक्ती तुला आंदण म्हणून देईल.
कोणत्याही बलाढ्य शत्रूवर तू ती शक्ती फेकलीस तर शत्रू जागच्या जागी ठार होईल, तेव्हा तू आता घरी जा. शंकरांनी सांगितल्यामुळे रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा घरच्या वाटेला लागला. इकडे सर्व देवांनी गजाननाची आराधना सुरू केली होती. ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धिचातुर्याने काढून परत घेऊन ये, असे देव गणपतीला विनवत होते. आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते, हे लिंग तुला जेथे स्थापन करायचे आहे तेथेच खाली ठेव. मध्ये जर कुठे ते खाली ठेवलेस तर ते तेथेच राहील, लक्षात ठेव. रावण हातात शिवलिंग धरून वाट चालला होता, पण आता त्याला थांबावेच लागणार होते. पण जवळपास कुणीही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहता पाहता त्याला गायी चारणारा गुराखी दिसला. त्याच्याजवळ जात रावण म्हणाला, जरा वेळ हे लिंग हातात धरून ठेव, खाली ठेवायचे नाही. मी नाही धरत, माझ्या गायी इकडे तिकडे पळतील. गुराख्याचा वेश घेतलेला गजानन म्हणाला, अरे थोडा वेळ धर, किती वेळ लागेल तुम्हाला? मी बाहेर जाऊन येतो, लगेचच येतो. हे पहा, मी तुम्हाला 3 वेळा हाका मारीन आणि तुम्ही आला नाहीत तर हे लिंग खाली ठेवून देईल. रावणाला आता अजिबात धीर निघत नव्हता. त्याने मानेनेच होकार दिला व तो आडबाजूला जाऊन बसला. गजानन म्हणजे शंकराचा लाडका मुलगा, बुद्धीचा देवता. हातात आलेले दिव्य लिंग तो रावणाला परत थोडेच देणार होता. गजाननाला लांबून रावण दिसत होता. एक घटिका झाली आणि गजाननाने हाक मारली, रावणा, माझ्या गायी रानोमाळ गेल्या रे, आपले हे लिंग घे. रावणाने हात वर करून त्याला थोडे थांब असे म्हटले. दुसरी घटिका भरली. पुन्हा गजाननाने आरोळी मारली, पण छे, आज काय झाले होते कुणास ठाऊक, त्याला उठताच येईना. 3 घटिका भरल्या आणि गजाननाने पुन्हा रावणाला हाक मारली आणि हातातले आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले. ते पाहताच हातपाय धुवून शुद्ध न होताच रावण तेथे आला आणि ते लिंग वर उचलण्याचा प्रयत्न करू लागला. आपली सारी शक्ती त्याने खर्ची घातली, पण लिंग आता पृथ्वीचाच एक भाग झाले होते. ते केसभर सुद्धा हलले नाही. रावण या नादात असताना गजानन गुप्त झाला होता आणि गायीही जमिनीत शिरून लपत होत्या. लपता लपता एक शेवटच्या गायीचा कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा प्रयत्न केला, पण काहीही जमले नाही. मग रावणाने तेथेच श्री शंकराची पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. नंतर रावणाची आईही रोज तेथे येऊन पूजा करत असे. हे मुख्य आत्मलिंग आहे याची सर्वांना जाणीव होती. त्यामुळे देव, ऋषी, यक्ष, गंधर्व तेथे पूजा करण्यासाठी येत असत. रावणाने आपल्या बंधूसह गोकर्ण महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते. त्यांनी देवांना जिंकून आपल्या घरी कामाला लावले होते. पुढे मायासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. एक अमोघ शक्ती ही आंदण दिली. रावणाचा वंश वाढला. त्याला 1,00,000 पुत्र आणि 1,25,00,000 नातू झाले. इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला होता. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती व अपार सत्ता मिळाली होती. राजा, अशा या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन ब्रह्मदेवालाही करणे शक्य झाले नाही. तेथे मी काय करणार? पण मिथुलेश्वर येथे यज्ञ होणार आहे म्हणून आम्ही घाईघाईने गोकर्ण क्षेत्राहून येत असताना एक अद्भुत गोष्ट पाहिली. काय पाहिले सांगा तरी? मित्रसह राजाने उत्सुकतेने विचारले. आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या दाट सावलीत बसलो होतो. आमच्यापासून जवळच एक शूद्र स्त्री पडलेली दिसली. तिला महारोग झाला होता. अंगावर चट्टे उमटले होते. जखमातून किडे वळवळत होते. दुर्गंधी सुटली होती. हातापायाची बोटे झडून गेली होती. दात पडले होते. कान बहिरे झाले होते. जन्मापासूनच ती आंधळी होती. अंगावर मांस नव्हते. वस्त्रांची तिला शुद्ध नव्हती. ती धुळीत लोळत होती. तिच्याकडे बघूनच आम्हाला वाईट वाटत होते. पूर्वजन्मीची पातके तिला क्षळत होती. तिचा मरणकाळ जवळ आला होता. मी सहज वर पाहिले तर भगवान शंकराचे विमान खाली येत होते. विमानात शिवगण बसले होते. त्यांच्या तेजाने भोवतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता. अष्टनायिका नृत्य
करीत होत्या. गाण्यांचे मधुर स्वर कानावर पडत होते. विमान खाली आल्यावर मी शिवगणांना विचारले, कोणाचा उद्धार करण्यासाठी आपण आला आहात? शिवदूत म्हणाले, त्या चांडाळ स्त्रीचा. त्या धुळीत लोळत असलेल्या शूद्र स्त्रीला कैलासावर नेण्यासाठी आम्हाला भगवानांनी पाठवले आहे. मला फार आश्चर्य वाटले. मी विचारले, या स्त्रीने मागच्या जन्मात खूप तप केले आहे का? तेव्हा शिवगण म्हणाले, हिचा पूर्वे इतिहास ऐक. कैकेय नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. ताठा होता. ती कुणालाही विचारत नसे. सुमित्रा बालविधवा होती. तारुण्य अवस्थेत आल्यावर तिला ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही. काही दिवस गेले. सुमित्रेला दिवस गेले हे कळताच बापाने तिला घराबाहेर घालवून दिले. फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण भेटला. त्याने या ब्राह्मण विधवेशी लग्न केले. सुमित्रेला त्याच्यापासूनही अनेक मुले झाली. ती मद्य पिऊ लागली, मांस खाऊ लागली, अंगाने आडवी तिडवी सुटली. एकदा नवरा शेतात कामाला गेलेला असताना दारूने धुंद झालेल्या सुमित्रेने बकरा समजून एका गायीचे वासरू सुरीने कापले. ते बिचारे ओरडत होते. गायी हंबरत होत्या, पण तिचे लक्षच नव्हते. त्या मृत वासराला सुमित्रेने स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत दारूचा अंमल थोडा कमी झाला होता. आपण गायीचं वासरू मारले आहे हे बघताच तिला वाईट वाटले. शिव शिव, न कळत माझ्या हातून किती वाईट गोष्ट घडली देवा, असे वाटले. तरीही वासराचे मांस खाल्ले आणि बाकीचे बाहेर टाकून दिले. आणि वाघाने वासरू मारले अशी तिने बोंबाबोंब केली. तिचे आयुष्य संपताच सुमित्रा मृत्यू पावली. यमदूतांनी तिला नरकात ढकलले. खूप छळ केला. तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल झालेल्या खांबाला मिठी मारायला लावली. नंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काही पुण्य आहे का? शिव शिव असे म्हणून हिने गायीच्या वासराला मारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. बास, एवढेच पुण्य तिच्याजवळ आहे. नंतर यमराजांनी तिला मानव जन्मात पण शूद्र जातीत लोटून दिले. जन्मताच ती आंधळी झाली होती. आपल्याच विष्ठेत लोळत पडलेली असे. तिचे आईबापही लहानपणीच वारले. मग ही हातात काठी घेऊन गावोगावी हिंडू लागली. एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकर्ण महाबळेश्वरला निघाली असताना ही चांडाळीन त्या यात्रेला सामील झाली. सर्वांच्या बरोबर गोकर्ण महाबळेश्वरला आली. तेथील भद्रकाळीच्या देवळाजवळ पडून राहिली. पोटात भूक मावत नव्हती. कुणीतरी अन्न द्या असा टाहो फोडून ती लोकांना विनवत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने सहज एका बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. आंधळ्या चांडाळणीने ते चाचपून पाहिले, पण ती खाण्याची वस्तू नाही हे पाहताच रागाने तिने ते पान फेकून दिले. भिरभिरत येऊन ते बिल्बपत्र शिवलिंगावर पडले. अन्न न मिळाल्याने तिला उपवास पडलाच होता. आता बिल्बपत्राने पूजनही झाले. पोटात अन्न नसल्याने झोप लागली नाही, म्हणजेच जागरणही घडले. लोक सांब सदाशिव, नमः शिवाय, हर हर महादेव असा घोष करत होते. चांडाळीनही त्यांच्याबरोबर तेच शब्द म्हणत होती. तीच ही चांडाळीन आहे असे सांगून त्या शिवदूतांनी चांडाळणीला हात धरून उठवले. त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले. आपली पूर्वजन्मीची पातके तिला आठवू लागली. पश्चातापाने ती पावन झाली आणि शंकराचे नामस्मरण करू लागली. अंती शिवपदाला जाऊन पोहोचली. ती शूद्र चांडाळीन भाग्यवंत म्हणायला हवी, राजा मित्रसह म्हणाला. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, होय राजा, गोकर्ण महाबळेश्वरला गेल्यामुळे ती स्त्री उद्धरून गेली. म्हणून तूही त्या क्षेत्री जा आणि पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा कर. तुलाही मुक्ती मिळेल. एवढे बोलून जनक राजाने आरंभिलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी मिथुला नगरीला निघून गेले. राजा मित्रसह लगेच गोकर्ण क्षेत्री जाण्यासाठी निघाला. शिवरात्रीला त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. त्यामुळे शंकर प्रसन्न झाले. शंकरांनी कृपादृष्टीने पाहताच ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले. राजा निर्दोष झाला. कैलास पर्वतावरून राजाला नेण्यासाठी विमान आले. विमानात तेजस्वी शिवगण बसले होते. सुगंध दरवळत होता. वाद्ये वाजत होती.
स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून वर्षाव होत होता. मित्रसह राजाला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याला मिरवीत कैलासावर शिवपदाशी आणले. श्री शंकराचे दर्शन होताच मित्रसह राजाला मुक्ती मिळाली. तो शंकर स्वरूपात विलीन झाला. असे हे गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राचे महात्म्य आहे. शंकराची कळत न कळत पूजा करणारालाही शंकर कधीही विसरत नाही. येथेच आपली श्री शिवलीलामृत कथासारमधली कथा तिसरी समाप्त झाली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कथा चौथी बघणार आहोत. तोपर्यंत ओम नमः शिवाय.